येणाऱ्या 20 तारखेला होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या प्रचार सभेच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले कोकणचे भाग्यविधाते 32 रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार तुम्हा आम्हा सर्वांचेच लाडके नेते आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब, ज्यांना 23 तारखेला भरघोस मतांनी विक्रमी मतांनी आपल्याला विजयी करायचं आहे, ते आपल्या सर्वांचेच लाडके दमदार आमदार विद्यमान उमेदवार आदरणीय महेंद्र शेठ दळवी, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच महायुतीचे नेते व्यासपीठासमोर की ज्यांना 20 तारखेला मतदाराला मतदान केंद्रापर्यंत आणून स्वतः सहित मतदाराचं मतदान महेंद्र शेठ दळवी यांच्या क्रमांक 2च्या धनुष्यबाण चिन्हासमोर करून घ्यायचे असे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते मतदार बंधू आणि भगिनींनो, खरं तर ही निवडणूक या निवडणुकीची प्रचार सभा आहे की महेंद्र दळवी हे विजयी झाल्यानंतरची विजयोत्सव साजरा करणारी सभा आहे, असा माझ्या मनात खचितच प्रश्न निर्माण झाला। आपण सगळ्यांनीच 4-5 महिन्यापूर्वी आदरणीय तटकरे साहेबांची निवडणूक पाहिली। महायुतीचे सर्वच पक्ष आदरणीय तटकरे साहेबांना निवडून आणण्यासाठी त्या ठिकाणी कामाला लागले होते आणि ज्या पद्धतीचं वातावरण निर्माण झालं होतं की तटकरे साहेब हे या मतदारसंघातनं लीड घेणार नाहीत अशी शंका ज्यांना होती, ज्यावेळेस निकाल लागला त्यावेळेस ती शंका घेणाऱ्यांच्या चपराक जी बसली ती चपराक सुद्धा आपण पाहिली आणि 38,000चं भरघोस मताधिक्य हे या मतदारसंघातनं आदरणीय तटकरे साहेबांना मिळालं। मला विश्वास आहे की तटकरे साहेबांना 38,000 मताचं मताधिक्य मिळालं त्यावेळेस संपूर्ण देशामध्ये ज्या पद्धतीची दिशाभूल करण्यात आली, ज्या पद्धतीमध्ये समाजामध्ये तेढ निर्माण करण्याची त्या ठिकाणी वातावरण निर्माण करण्यात आलं, संविधान धोक्यात आहे अशा पद्धतीचं एक वेगळ्या पद्धतीची नरेटिव्ह सेट करण्यात आलं, या देशाला वेगळ्या पद्धतीने वेगळ्या विचारधारेकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न हा नरेंद्र मोदी करतील की काय अशा पद्धतीचा प्रचार प्रसार करण्यात आला। परंतु त्या सगळ्यावरती मात करत जर आपण 38,000चा लीड या मतदारसंघातनं आदरणीय तटकरे साहेबांना देत असू तर नक्कीच महेंद्र शेठ दळवी ज्यावेळेस 23 तारखेचा निकाल लागेल त्यावेळेस 50,000 पेक्षा जास्त मताधिक्याने या ठिकाणी निवडून येतील हा विश्वास व्यक्त करण्यासाठी ही जनता या ठिकाणी जमले। महेंद्र शेठ, हे खरं आहे की 2014 साली आपण निवडणुकांना सामोरं गेलो। 2014 सालची परिस्थिती वेगळी होती। मला ह्या आवर्जून याची पार्श्वभूमी यासाठी सांगायचं आहे की महेंद्र शेठ आपण वेगळ्या पद्धतीने लढलात शिवसेना म्हणून, भारतीय जनता पार्टी वेगळ्या पद्धतीने स्वतंत्र स्वबळावर लढली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढला, काँग्रेस स्वबळावर लढली। मला साहेबांनी लढवलं घड्याळ चिन्हावरती आणि आपण एक वेगळ्या पद्धतीचा त्या ठिकाणी निवडणुकीची रणधुमाळी पाहिली। आपण हे पाहिलं की भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुती वेगळ्या पद्धतीने लढली असेल, परंतु सत्ता स्थापन करत असताना मात्र एकत्रितपणाने एकत्र आले आणि सत्ता स्थापन झाली 2014 साली देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली। 2014 ते 2019 हा अतिशय पारदर्शी कारभार आपण पाहिला। महाराष्ट्राला वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी अथक प्रयत्न करणारे महायुतीचं सरकार आपण पाहिलं। 2019ला काय झालं? महेंद्र शेठ आपण एकत्रितपणाने लढलो। तुमचा प्रचार करत असताना त्या ठिकाणी आम्ही एक पाऊल पुढे होतो हे आपण पाहिलं, परंतु प्रचार केला, आपण निवडून आलात आणि आपली फारकत झाली। म्हणजे एकत्रितपणाने लढलो परंतु सत्ता मात्र एकत्रितपणाने स्थापन करू शकलो नाही, हे शैल्य तुमच्या मनामध्ये आणि माझ्या मध्ये निश्चितपणाने राहिलं। परंतु मला माहिती होतं
ज्या वेळेस कधी औपचारिकरित्या आम्ही फारकत झाल्यानंतर महेंद्र शेठ आणि आम्ही भेटायचो, महेंद्र शेठ बोलून दाखवायचं, महेशजी तुम्ही माझ्यासाठी प्रचार केलात परंतु मला तुमच्यासाठी काही करता येत नाही याची खंत माझ्या मनामध्ये आहे. परंतु निसर्ग सुद्धा किती बघत असतो सगळं. महायुतीचं सरकार स्थापन न होता महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. निसर्गाने सुद्धा त्याचा प्रकोप दाखवला. कोविडचं संकट महाराष्ट्रावर नाही देशावर जगावर आलं. त्याचा परिणाम या मतदारसंघामध्ये राहिला, सर्वत्र राहिला. त्याच्यानंतर निसर्ग चक्रीवादळ आलं, त्याचा परिणाम राहिला. आणि त्या परिणामानंतर महेंद्र शेठ मला अभिमानाने या ठिकाणी सांगायचं आहे की सत्तेपासनं दूर असलेल्या भारतीय जनता पार्टीला 2.5 वर्ष जो संघर्ष करावा लागला, या छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या रायगड जिल्ह्यातनं आपण असाल, भरत शेठ असतील, आपल्या सगळ्या सहकार्याने त्या ठिकाणी मागणी केली की नाही, ज्यांनी एकत्रितपणाने निवडणुका आपण लढलो ते एकत्रितपणाने सत्तेमध्ये सुद्धा आलं पाहिजे. आणि ते एक जे वातावरण निर्माण झालं, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा आपण निर्धार केला की नाही, महायुतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं पाहिजे. आणि ते सरकार स्थापन करण्यासाठीचा पहिला हुंकार कोणी दिला असेल तो महेंद्र शेठ आपल्या नेतृत्वाखाली दिला. मला त्याचा अभिमान. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा सत्तेमध्ये आली. जो सन्मान भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला काम करत असताना आवश्यक होता, जी इच्छा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याने व्यक्त केली होती, तो सन्मान पुन्हा एकदा सत्तेमध्ये आल्यानंतर भारतीय जनता पार्टीला मिळवून देण्यासाठीचा प्रयत्न आपण केला. देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाले. आनंदाची गोष्ट ही आहे की ज्या वेळेस विकासाचा प्रवाह एक विकासाच्या उंचीवरती महाराष्ट्र जात असतो, त्यावेळेस त्या उंचीवरती जात असताना तटकरे साहेब आपण सुद्धा पुढाकार घेतला. आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की महायुतीमध्ये आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा स्थापन झाले आणि आपण एकत्रितपणाने आज निवडणूक लढतोय. ही निवडणूक ही महाराष्ट्राच्या सर्वदूर पद्धतीने जर विचार केला तर महायुती इतक्या घट्टपणाने आज एकत्रितपणाने निवडणूक लढते की या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार हे स्थापन होणार आहे, हा विश्वास जनतेच्या मनामध्ये निर्माण झालाय. आज वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर सरकार किती संवेदनशील असू शकतं. एका बाजूला शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका असेल, एका बाजूला तरुणांना, कामगारांना न्याय देण्याची भूमिका असेल, रोजगार निर्मिती असेल, त्याचबरोबर माझ्या माता भगिनींना त्या ठिकाणी त्यांची प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, त्यांची त्या ठिकाणी प्रतिष्ठा वाढली पाहिजे, त्यांचा सन्मान, त्यांच्या खात्यामध्ये त्यांच्या हक्काचे पैसे गेले पाहिजेत. या भूमिकेतनं महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी योजना आणली, महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेच्या माध्यमातून सरकारचे थेटपणाने 1,500 रुपये आज माझ्या माता भगिनींच्या खात्यामध्ये जमा व्हायला लागले. विरोधकांना पोटशूळ उठला. विरोधक म्हणायला लागले ही योजना आणलीच कशी. ज्यांनी योजना आणले त्या योजनेवरती संशय घेतला गेला. ती योजनावरती संशय घेतला नाही तर ती योजना बंद कशी पडेल याच्यासाठी कोर्टात गेले की माझ्या माता भगिनींच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा होतात. हा जर पोटशूळ महाविकास आघाडीच्या नेत्यांना होत असेल तर या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून जे निवडणूक लढतात त्यांना घरी बसवल्याशिवाय माझ्या माता भगिनी त्या ठिकाणी शांत बसणार नाही, हा सुद्धा विश्वास या ठिकाणी मला व्यक्त करावासा. महेंद्र शेठ, भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने तुमच्या बरोबर आहे. कालच्याला चव्हाण साहेब अलिबागमध्ये होते, भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयाचं उद्घाटन झालं. त्यावेळेस सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना निक्षून सांगण्यात आलं की भारतीय जनता पार्टी हा शिस्तीचा पक्ष आहे, भारतीय जनता पार्टी हा विचारधारेवरती चालणारा पक्ष आहे. सर्वप्रथम देश, नंतर पक्ष, नंतर स्वतः या विचारधारेवरती चालणारा भारतीय जनता पक्ष आहे. आणि त्यामुळे त्या पक्षामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला एकदा आदेश केला की नाही, महायुतीचं काम करायचं, आमदार महेंद्र शेठ दळवी यांचं काम हे त्यांच्या कार्यकर्त्यांपेक्षा एक पाऊल पुढे जाऊन काकणभर सरस पद्धतीने आपण करायचं, अशा पद्धतीचे निर्देश, अशा पद्धतीचे आदेश भारतीय जनता पार्टीने दिले. ज्यांनी बंडखोरी केली त्यांचं नाव घेऊन त्यांना मोठं करण्यात महेंद्र शेठ काही अर्थ नाही. त्यांची ताकद किती, ते बोलतात किती, त्यांचा आवाका किती. आता भारतीय जनता पार्टीने हकालपट्टी केली. हकालपट्टी केल्यानंतर भारतीय जनता पार्टीची मतं कुठे मिळत आहेत काय म्हणून अंधारामध्ये आता बघितलं आपण रात्री टॉर्च घेऊन भारतीय जनता पार्टीचे मतं मला पडतील का म्हणून आता प्रयत्न चालू झाले.
परंतु एकदा धडा शिकवल्यानंतर त्यांच्याबरोबर जे काही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते ते सुद्धा स्वगृही भारतीय जनता पार्टी म्हणून महायुतीचं काम करायला लागले. हा सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहिला. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ही निवडणूक तशी बघितली तर काही कठीण निवडणूक नाही. आपल्याला मताधिक्यासाठी त्या ठिकाणी निवडणूक लढायची. मताधिक्यासाठी की मागच्या वेळेला 33,000, तटकरे साहेबांना 38,000, महेंद्र शेठ यांना 50,000 प्लस मताधिक्याने आपल्याला त्या ठिकाणी निवडून आणायचं आहे. त्याच्यामुळे मला विश्वास आहे की येणाऱ्या 20 तारखेला आपण सगळेच जण धनुष्यबाण चिन्हासमोरचं महेंद्र शेठ दळवी यांच्या समोरचं मतदान त्या ठिकाणी करायला सज्ज झालेलो आहोत. त्याच्यामुळे 23 तारखेला ज्या वेळेस विजयाचा गुलाल उडेल त्या विजयाच्या गुलालामध्ये आपण सगळ्यांनीच धावून निघण्यासाठी सज्ज होऊया एवढंच आवाहन या निमित्ताने करतो. घराघरापर्यंत धनुष्यबाण चिन्ह पोहोचलं पाहिजे त्याच्यासाठी सर्वांनीच या प्रचार सभा आपण काल चणेऱ्याच्या सभेला होतात. 2च मिनिटं घेतो. चणेऱ्याच्या सभेला आपण होतात. आपण पाहिलं की आपल्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी काम उभं राहिलं. आम्ही पाहिलं आणि कालची सभा एवढी अप्रतिम झाली की जनतेच्या चेहऱ्यावरती जो विश्वास दिसत होता निवडणुकीच्या विजयाचा तो एक प्रकारचा निर्देश असतो असं मला वाटतं. त्याच्यामुळे अशाच सभा 7ही मतदारसंघामध्ये अलिबागमध्ये अशाच सभा झाल्या. आज मुरुडची सुद्धा ही शहरातली होणारी अभूतपूर्व सभा पाहिल्यानंतर माझ्या मनात मुळीच संशय नाही की 23 तारखेला विजयाचा गुलाल हा महेंद्र शेठ आपला असेल. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मोहिते साहेब.